नमस्कार मित्रांनो, शुभ दिवस. मी माझ्या कानमंत्रा चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत करत आहे. मी नेहमी माझ्या चॅनलमध्ये वेगवेगळ्या आजाराबाबत माहिती सांगत असतो. त्या आजाराचे कारण, त्या आजाराचे लक्षण आणि त्यावरती घरगुती करायचा उपाय. तेव्हा आज आपण अशाच एका नवीन विषयावरती आजारांच्या उपायाबाबत बोलणार आहोत. आणि तो आजार म्हणजे मलेरिया, पावसाळ्यात होणारा आजार. जो मले जो मलेरिया डास चावल्यामुळे होतो. तेव्हा याच्यावर प्रभावी उपाय आज या भागात सांगणार आहे. तुम्हाला बी थंडी वाजून ताप येतो का? तुम्हाला पण थंडी वाजून ताप येतो का? जर येत असेल तर हे मलेरियाचं असण्याची शक्यता असते. तेव्हा यासाठी मी उपाय जो सांगणार आहे, त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. कारण हा व्हिडिओ तुम्हाला अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. तर चला जाणून घेऊया या उपायाबाबत. तेव्हा मलेरिया झाल्यानंतर करावयाचा उपाय म्हणजे नंबर 1, रक्ताची तपासणी करून मलेरियाचे निदान झाल्यानंतर शरीरातील पाण्याचे प्रमाण टिकवून ठेवण्यासाठी भरपूर पाणी पीत चला किंवा नारळ पाणी प्या. आणि फळामध्ये म्हटलं तर संत्र्याचा रस, मोसंबीचा रस प्यायला विसरू नका. आठवड्यातून 2 ते 3 वेळा मोसंबी आणि संत्री यांचा रस प्यायला विसरू नका. तेव्हा दिवसातून 3 वेळा 1 लिटर पाण्यामध्ये ORS पावडर मिसळायची आणि ते 1 लिटर पाणी प्यायचे. असे दिवसातून 3 वेळा करायचे. म्हणजे 3 लिटर पाणी हे शरीरात जाणे अत्यंत गरजेचे आहे. मलेरिया असणाऱ्या रुग्णांनी ही काळजी घेतलीच पाहिजे. तसेच पचनास सोपे असणारे अन्न जसे की मूग डाळीचे सूप, मूग डाळीचे वरण, भात, साधे अन्न हे खाणे गरजेचं आहे. जड अन्न अजिबात खाऊ नका. जड अन्न अजिबात खायचं नाही. आता कोणती काळजी घ्यायची मलेरिया झाल्यानंतर किंवा होऊ नये म्हणून? तर शरीराची झालेली कमजोरी दूर करण्यासाठी जास्तीत जास्त आराम करणे गरजेचं आहे. तसेच पुन्हा डास चावणार नाही याची काळजी घ्या. आणि पुन्हा डास चावण्यापासून बचाव करण्यासाठी मच्छरदाणी वापरत चला. मच्छरदाणी वापरा किंवा डास प्रतिबंधक क्रीम वापरा. घराच्या आसपास पाणी साचू देऊ नका. रूममध्ये कूलर असल्यास पाणी साचू देऊ नका, जेणेकरून डासाची उत्पत्ती किंवा निर्मिती होणार नाही. कारण हा डास चावल्यामुळे होणारा हा आजार आहे. जर तुम्हाला तुमच्या परिचयाच्या व्यक्तीला थंडी वाजून ताप येत असेल, उलटी मळमळ होत असेल, अशक्तपणा जाणवत असेल, तर त्यांना हा व्हिडिओ शेअर करा. आणि त्यासाठी हा प्रभावी उपाय करायला सांगा. तेव्हा लक्षात ठेवा, डास आपल्याला विनाकारण कधीच चावत नाही. तर तो फक्त आपल्या रक्ताची गोडी चाकायला येत असतो, असा सकारात्मक विचार करा. कारण असा सकारात्मक विचार केल्याने आजारातून आपण बाहेर पडतो. त्यामुळे नेहमी सकारात्मक विचार करा. मलेरिया झाल्यावर थंडी वाजते. मलेरिया झाल्यावर थंडी वाजते.
पण अजिबात ऐकायला येत नाही. तेव्हा घाबरू नका. मलेरिया झाला तर वेळेवर उपचार करा, उपाय करा. पूर्ण विराम घेतो. तुम्ही माझ्या या कानमंत्रा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुढील नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला टच करा. तेव्हा धन्यवाद.